राम सिया राम मुझे हे भगवंता क्या करिए। चला कपडे चेंज करू का? कसं तरी व्हायला लागले उन्हाने एकदम जाम। गेला का हर्षा? दूध आणायला गेला ना? गेलाय का तो? काय मांजर? ओ मांजर बाहेर गेली ना। धर 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 पटकन। कुठे गेली होती? माऊ करायला कुठे गेली होती? दादाच्या मागे का? थँक्यू बर का। चल कुठे गेली होती का? हा तुमच्या समोर गेली ना होती? तुमच्या समोर गेली ना? ते अरे अरे धर 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 भाल। अरे बाप डायरेक्ट पळी घेतली। मोडे काय असं का? असं घर सोडून पळती का? काय ग आम्ही काय करायचं? तू पळ। आम्ही काय करायचं? आम्ही 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 काय? मग तुम्ही तिला हे का बरं नाही केलं? मालिश बंद का बरं केलं? दोन मिनिटं जाऊन आले। गेली घरात गेली। हे हर्षन बघ तिचं घर कुठे ठेवलं। चल भाऊ बाहेर बाहेर चल। मॅडम कडे जायला बाहेर 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 दार लावलं। गेली का? लईच लईच बंड झाली होती। लईच गेली का? गेली धर धर। काय झालं हिला? नुसती पळ काढते म्हणशील मला घरात कोंडून ठेवता हे। चल का आता हिंडा कुठं भिंड आता? चल चल एक पप्पी दे। चल तू बनवतेच। अगं कुत्री म्हण ना मी कुत्री नाही मी मांजर आहे। म्हण ना मी कुत्री नाही मांजर आहे। म्हण नाही म्हण ना कुत्री 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 रे मांजर आहे मांजर। मी मांजर आहे मी मांजर आहे मी मांजर आहे। म्हण म्हण मी कुत्री नाही मांजर आहे। म्हण नालायक नालायक। आले निंदा आले निंदा आले निंदा 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 निंदा। पाहिलं का? लगेच निंदा लगेच निंदा लगेच निंदा गद्धडी। असं गेलं का लगेच डोळेच मोठे मोठे झाले बरं का आता। माझ्यासारख्याचे डोळे मोठे नाक छोटे। बाबा म्हणता तुझी मांजर तुझ्यासारखीच आहे म्हणे। ओ गुरु करते बरं का। झोप आली तिला। झोपली नव्हती का होई? ओ चल उतर चल झोप चल एसीला चल। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असेल, खुश असेल, हॅपी असेल. सो आजचा व्लॉग स्टार्ट झालेला आहे. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आजच्या व्लॉगला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला मेकअप प्रोडक्ट किंवा मेकअप स्किन केअर प्रोडक्ट मेकअप कोर्सेसबद्दल काही इन्क्वायरी करायची असेल तर 9699621785ला कॉल करायचा आहे. ओके. सो व्लॉग इथे स्टार्ट झाला होता आणि व्लॉग होता हा आय थिंक आमचं जेव्हा कलरचं काम चालू होतं, घराचं कलरिंगचं तेव्हाचं, आणि तेव्हाच आमचं माऊ आलेलं होतं, म्हणजे आम्ही तेव्हाच आणलं होतं. सो समथिंग त्याला अराऊंड माऊ तेव्हा 2 महिन्याची होती, तर आता बरीच मोठी झाली. तर मला असं कळत नव्हतं की मी कुठली हेअरस्टाईल वगैरे करू काय. तर मग मी हे मला काय होतं आहे
सॉरी. सो मी ही हेअरस्टाईल करून बघत होते आणि माऊ माझ्या मागेच लागली होती अशी. सो माहीत नाही, आय डोंट नो, पण तुमच्याकडे जर काही एखादं औषध असेल तर मला सांगू शकता. बिकॉज माझा घसा जो आहे थोडा हार्ड झाला आहे अँड थोडंसं घशाला दुखतं आहे माझ्या, माहीत नाही का. आय थिंक आता थंडीचं वातावरण आहे, सो त्याच्यामुळे मग थंड पाणी पिते मी म्हणून होत असेल. बट गरम पाण्याने आय थिंक कवर होऊन जाईल. सो गरम पाणी किंवा मग गरम दूध वगैरे हळदीचं घेतलं तर कवर होऊन जाईल. तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये काय करता मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तर संध्याकाळचा टाईम होता आणि संध्याकाळच्या टायमिंगमध्ये मी पार्लरवरून आले होते आणि इथे मस्तपैकी हर्षूने दूध आणलं होतं आणि माऊ आल्यापासनं सगळी कामं बाजूला, आधी माऊला घ्यायला लागतं. पण आज असं झालं, आज म्हणजे हा व्लॉग जुना आहे पण आत्ता कसं झालं की मी माऊला लिटरली घेतलं नाही. 11 वाजता मी तिला जवळ घेतलं, लिटरली 11 वाजता. मला खूप शॉक बसतोय की मी 11 वाजता रात्रीची तिला जवळ घेतलं, लाड लावला 11 साडे 11ला. मलाच विश्वास होत नाही. सो संध्याकाळचा टाईम होता आणि त्याचे बाबा पण आलेले होते. त्याच्या बाबांसाठी मी चहा बनवत होते आणि तुम्ही बघू शकता की किती फॅट वाढलं आहे, किती टब्बी वाढलं. आय थिंक इथे सोमवार होता म्हणून मी लवकर आलेली, नाही तर मी पार्लरवरून 8 वाजताच येते. लवकर काय येत नाही, म्हणजे 7:30 वाजता निघते मी. आणि त्यानंतर जे काही रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते की नेहमी म्हणते की मी आत्ता आजकालच्या माझ्या लाईफमध्ये चाललं आहे की वेट एवढ्या 6 महिन्यात 1 वर्षात भरमसाठ असं वाढले, भरमसाठ वाढले. सो चला त्यालाही आपण थोडंसं कवर करूया. कवर करणारच म्हणजे मी लागली तयारीला. सो बघू आता त्याचा रिझल्ट कधी येतो, 1 महिन्यात येतो की 2 महिन्यात येतो, 3 महिन्यात येतो, बट डेफिनेटली येणार आहे. आपले इरादे पक्के आहेत. सो बरंच असं फॅट वाढलेलं आहे आणि ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे की लोअर बॉडी म्हणजे आपलं बेली फॅट, म्हणजे आपला पोटाचा जो भाग असतो तोच सगळ्यात जास्त आधी वाढतो आणि लास्टला कमीसुद्धा सगळ्यात लेट तोच होतो. तर डाळ इथे आणली होती मी. झालं असं की गेल्या ना 2 महिन्यापूर्वी मी किराणा भरला, तर तो किराणा समजे मी 2-3 महिन्याचा तर भरतच असते. सो किराणा भरला तर त्यावेळेस असं झालं की लाईक सगळा किराणा त्यांनी पॅक केला, सगळं केलं. मी 2 ठिकाणावरून किराणा घेतला, काही कुठे गोष्टी नव्हत्या, काही कुठे होता. सो त्यांनी मेन गोष्ट काय कटआउट केली माहिती आहे त्यातून, काय कट केली, तूर डाळ, मूग डाळ अँड मसुराची डाळ. ह्या मेजर गोष्टी, ह्या मेन गोष्टीत माझ्या. कारण उपवास असला ना तर मला तूर डाळ लागतेच. बरं नसलं थोडं हलकं फुलकं खायचं तर मूग डाळ लागतेच. हे माझं फिक्स आहे आणि माझं पक्का आहे. मी 2-2 किलो डाळ आणूनच ठेवते. तर त्या व्यक्तींनी हे आणलं नाही. येतानाच मी भाजीपाला वगैरे सगळं घेऊन आले होते, कारण गंगापूर रोडवरनं येताना मला रस्त्यानेच ड्रीम कॅसलच्या जवळ हा सगळा काही भाजीपाला लागतो आणि खूप ताजा आणि खूप सुटसुटीत अशा भाज्या वगैरे असतात त्या. कारण असं नाही की खूप असं बसबस चिखल्याचं वगैरे असतं, असं काही नाही. अशोका मार्गला पण मी घेते भाजीपाला, तिथेही खूप छान अशी मंडी तिकडे, तिथेही मी घेते, फार छान वाटतं. तर सगळ्यात आधी मी ते वरण भात वगैरे लावणार. उपवासाला मी वरण भात वगैरेच करते. सो तर चला आता थोडंसं बोलणार आहे सोशल मीडियाबद्दल. तर सोशल मीडियाचं जे आहे सध्या तर सगळीकडे चर्चा आहे की हिंदुस्थानी भाऊला तू भेटलीस कसं काय भेटली, काय थोडंसं सांग वगैरे वगैरे. आणि आत्ताचा जो व्लॉग टाकला आहे मी हिंदुस्थानी भाऊला भेटायला गेलेली, त्यात हिंदुस्थानी भाऊच दिसलेले नाही आहेत. सो येस, ऑफकोर्स हे बरोबर आहे, दिसलेले नाहीत. बिकॉज मला एक रिॲक्शन घ्यायची होती लोकांची की खरंच माझ्यावर विश्वास करतात की नाही करत की काय 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 काय. सो त्यासाठी आहे. क्लिप्स आहे माझ्याकडे, रील्स बनवलेले आहेत मी काही, त्यांचं वेलकम वगैरे बुके वगैरे देताना तेही मी शेअर करेल यूट्यूबला शॉर्टमध्ये, तुम्ही चेक करू शकता. तर मी बघा पुन्हा किती वाढले. तर अशा सगळ्या काही गोष्टी आहेत सोशल मीडियावर, तेच आता चालू आहे माझ्या भोवती तरी. तर आणि हिंदुस्थानी भाऊ इथे नाशिकला आले होते, लाईक त्याच्या आधी आमचं बोलणं चालणं वगैरे सगळं झालं, मग त्याच्यानंतर ते आले. तर एखाद दिवस मी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करेन पूर्णपणे अशी छान, म्हणजे कसं पूर्ण ऐकायला चांगलं वाटेल. तर दुसरी गोष्ट अशी की संध्याकाळच्या टायमिंग संध्याकाळी आम्हाला चहा लागतोच, कारण चहा मिळावं लागतं. थोडं पण उपवास होता म्हटलं म्हणून नाही. आणि संध्याकाळी चहा मी कोणी सोबत असलं तर पिते, कोणी नसेल तर मग कामात असं एवढा हात असतो ना की चहाची पण आठवण येत नाही मला. तर त्याचे बाबा असले तर पितेच. त्याचे बाबा रोज संध्याकाळी 7-7:30 घरी जेवायला येतात, म्हणजे त्यांना 7:30, 8, 8:30 पर्यंत लास्ट जेवण पाहिजे म्हणजे पाहिजेच असतं.
सो एक सवय लागून गेली आणि चांगली पण गोष्ट की लवकर जेवण करतो आपण लवकर चांगली गोष्ट. सो इथे जे माऊ होतं माऊला मी झोपवत होते आणि इतकं छोटंसं माऊ होतं हे मला विश्वास होत नाही की आत्ताचे जे घडीला म्हणजे 4 जून आहे आजची तारीख आणि 4 जूनला माऊ इतकं छोटं होतं. माझं पिल्लू माझं बाळ मोठं झालं आहे. लाईक 1 ते 1.5 महिन्यापूर्वी इतकं छोटीशी होती ना ती की खरंच खूप छोटी. आणि हळूहळू तिचं पोट सुटायला लागलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तिचं थोडंसं वेट वाढलं. असं होतं गॅसजवळ म्हणून असं चिडचिड होते ना. असं तो पटकन केलेलं ते बरं पडतं. काही लक्ष नाही बिझनेस चालू. चला तर ह्यांचं झालं जेवण म्हणजे बसलं जेवायला. माझ्या झाल्या 3 चपात्या आणि मस्तपैकी आवडते. आणि मला जायचं दवाखान्यात पण जायचं कधी जायचं बघते. आणि बाय द वे माय नेल्स कैसे लग रहे बताओ जरा. तुम्हाला असे छान छान नेल्स करायचे असतील तर मला कमेंट करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. हे मी बनवलेच स्वतः आणि हा ते असे रिफ्लेक्टेड. चलो पटपट आवरून घेते आणि दवाखान्यात जायचं आहे. मी फटाफट आवरते. बरोबर 8 वाजता माझे भांडे कुंडे झाड झटक प्रशोदच्या बाबाचं जेवण. त्यानंतर मला झोपली बघा इकडं मस्तपैकी. कोणाच्या बापाने उठवलं तरी उठलं नाही. मस्तपैकी त्यात सगळे आवरले झाड झटूक भांडे कुंडे सगळं जेवण वगैरे सगळं साफ करून हे करून मस्त. आता फक्त भाजीपाला धुवायचं राहिलं आहे. तर आता थोडं 1 तासभर बसते जेवण करते थोडं एडिटिंग करते आणि त्यानंतर मस्तपैकी निघते दवाखान्यात. कारण आता जायचं आहे दवाखान्यामध्ये. जेवण पण सगळं काढून ठेवलं. हर्षूची वाट बघते जेवायला. आता दवाखान्यात जायचं. थोडंसं तब्येत खराब दिसत असं तुम्हाला वातावरण खराब झालेलं आहे ना. थोडंसं जेवण करते जेवण करून आणि मग जाते आता मस्तपैकी दवाखान्यामध्ये. आणि थोडंसं हेडक पण झाले मग जाते तर दवाखान्यात करते. बघू थोडं फिवर आल्यासारखं झालं होतं पोटात दुखत होती तरी. चलो पाणी पिते आते. हे सगळी नाटकं सगळं रात्रीचं सगळं असं आवरलेलं असतं. त्यातलं थोडं अजून बाकी आवरायचं की काय होतं ना की सकाळी बरं पडतं थोडंसं. एवढं टेन्शन येत नाही आवरलं. ही सगळी स्वयंपाकाची भांडी लागतातच. त्यात ऑलमोस्ट सगळं आवरलेलं आहे. बाहेर भांडे पण नाही आहे कपडे नाही आहे काहीच नाही सगळं आवरलेलं आहे. त्यामुळे आवरते दूध उचलून ठेवते. हे भगवान काही केल्या रक्त थांबाय ना. चांगलंच कचकन घुसलंय चाकू. And then again go to the flexor point area. Now next, uplifting with 1 finger, 2, 3 and 4. 4, 3, 2 and 1. Then Japanese. चल पटकन दवाखान्यात जायचं. येतोय का दवाखान्यात? जाऊ दे नको तसंच जायचंय मंदिरात. पहिले दवाखान्यात जायचंय.
मऊ हे मऊ इकडे काय मऊ हे मऊ मऊ पिऊ काय हे बघ मोडे मोड आता मी हळू झोपेला तर 2 मिनिटात असं लगेच झोपेल तुला डोळेच वेगळे वेगळे होत चालते हे झोपी ना तुला त्रास होत असेल तिला त्याच्या लाईटने जस काय अशी लाईट लावली मी डोळ्यामध्ये